गेल्या अनेक दिवसांपासून चॅट जीपीटीच्या या स्टुडिओ जिबली इफेक्टनी सगळ्यांना वेड लावलंय। जिबली, गिबली असे विविध नावांनी हा ट्रेंड जो आहे तो ओळखला जातोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एखादा फोटो अपलोड केला की त्याचं कन्वर्जन जे आहे ते अॅनिमे कॅरेक्टर्समध्ये होतं आणि क्यूट असे फोटोज जे आहेत ते जनरेट होतात। पण मागच्या 2 दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक असे लोक आहेत ज्यांनी असं पोस्ट केलेलं आहे की जिबली ट्रेंड गॉन रॉंग। म्हणजे काय तेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। याच्या आधीच्या ट्रेंडिंग सीरीज मधल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगितलं होतं की तुमचा जिबली फोटो कसा तयार करायचा। पण अनेक लोक हा फोटो तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या फोटोमध्ये वेगळंच काहीतरी होतंय। जसं की या फोटोमध्ये इथे आपण बघितलं तर एका कुटुंबाचा हा फोटो आहे आणि त्यानंतर जेव्हा तो कन्वर्ट केला आणि जेव्हा तो त्या जिबली इफेक्टमध्ये समोर आला त्यावेळेला आपण जर बघितलं तर इथे काहीतरी वेगळंच घडलेलं आहे। म्हणजे आईच्या जागी 3 मुलंच आपल्याला दिसतायत। याच्या पुढच्या इमेजमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये या मुलीचा फक्त साधा हा फोटो आहे। तिथे आपण जर बघितलं तर त्या मुलीला एक तिसरा हात सुद्धा आलेला आहे आणि त्या हातामध्ये आईस्क्रीम आपल्याला दिसतंय। असंच पुढच्या फोटोमध्ये सुद्धा असंच काहीसं झालेलं आहे। या मुलीचा हा एकटीचा फोटो आहे, छान ती बसली आहे आणि तो फोटो तिने जेव्हा कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यामध्ये तिचे 3 पाय आपल्याला दिसतायत। त्याच्यामुळे लोकांना असा प्रश्न पडलाय की हे नेमकं का होतंय किंवा चॅट जीपीटीचा नेमका प्रॉब्लेम काय आहे की हे फोटोज असे कन्वर्ट होतात किंवा अशा पद्धतीनं क्रिएट होत आहेत। याच्या पुढचं जर आपण बघितलं तर इथे म्हणजे गुढीपाडवा जो आत्ताच खरं तर होऊन गेला, मराठी नववर्ष ज्याला आपण म्हणतो, त्या गुढीपाडव्याचा हा फोटो आहे। एका कपलचा हा सेल्फी आहे आणि मागे जी गुढी उभारण्यात आलेली आहे एआयनं त्या गुढीला महात्मा गांधीजी समजलं आणि इथे आपल्याला महात्मा गांधीजी त्यांच्या मागे उभे आहेत असं सुद्धा दिसतंय। याच्या पुढचा जर आपण फोटो बघितला तर त्यामध्ये सुद्धा खरं तर या फोटोमध्ये ही महिला जी आहे ती त्या गुढीला नमस्कार करतानाचा हा फोटो आहे आणि तो फोटो जेव्हा कन्वर्ट करायचा प्रयत्न केला त्यावेळेला पुन्हा एकदा यायला असं वाटलं की ही कुठली गुढी नसून ही एक महिला आहे आणि त्यांनी इथे समोर सुद्धा एक महिलेलाच तयार करून उभं केलं आणि एक महिलाच महिलेला नमस्कार करते अशा प्रकारचं आपल्याला इमेज जी आहे ती याच्यामध्ये दिसली। पण हे सगळं नेमकं का होतंय तर त्याच्या मागे सुद्धा एक रिझन आहे। तेच चॅट जीपीटीनी समजावलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे। त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। पण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता तो होता की हे असे जे विचित्र क्रिएशन्स होत आहेत ते नेमके का क्रिएट होत आहेत। तर त्याचं कारण असं आहे की सर्व्हरवरती जेव्हा प्रचंड लोड येतो चॅट जीपीटीच्या किंवा ग्रॉकच्या त्यावेळेला हे अशा प्रकारचं इमेजेस जे आहेत त्या क्रिएट व्हायला सुरुवात होते, कारण की ते फीचर जे आहे ते नीट काम करणं बंद होतं। तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या 1 ते 2 दिवसांमध्ये चॅट जीपीटी जे फक्त काय गिबली इमेजसाठी वापरलं जात नाही तर अनेक एआय फीचर्स त्याच्यामध्ये आहेत आणि ते लोक वापरतात सुद्धा। त्यांनी सुद्धा जेव्हा चॅट जीपीटी वापरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सुद्धा असं झालं की त्यांना लॉग इनच करता येत नव्हतं किंवा चॅट जीपीटी जे आहे ते रिस्पॉन्ड करत नव्हतं असं सुद्धा झालेलं होतं। आपण पुढचा फोटो बघूयात। पुढच्या फोटोमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की मुलाचा फोटो आहे आणि त्याला मुलगी केलेला आहे आणि असे असंख्य एक्झाम्पल्स तुम्हाला इंस्टाग्राम आणि एक्स वरती बघायला मिळतील जिथे लोकांनी गिबली ट्रेंड गॉन रॉंग असं म्हणत हा जो फोटो आहे किंवा जे घडलेलं आहे ते त्यांनी टाकलेलं आहे रील्सच्या माध्यमातून किंवा पोस्ट करून त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता नेमकं चॅट जीपीटी डाऊन कधी झालं आणि या सगळ्याचा परिणाम कसा झाला ते आपण समजून घेऊयात। तर आपण जर बघितलं तर मागच्या 24 तासांमध्ये जर आपण बघितलं तर हा जो रेशो आहे म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की पीक आहे हे म्हणजे चॅट जीपीटी जे आहे ते व्यवस्थित यावेळेला चालत होतं आणि याची जी रेंज आहे म्हणजे ज्या वेळेला लोकांनी त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते रिपोर्ट केले त्याची संख्या आधी अतिशय कमी होती, पण अचानक 1 ते 4च्या मध्ये ती 1000च्याही वर गेलेली आहे। म्हणजे 1000पेक्षा जास्त लोकांनी खरं तर चॅट जीपीटी चालत नाहीये असे प्रॉब्लेम्स जे आहेत ते रिपोर्ट केलेले होते। आणि आपण जर बघितलं तर अनेक लोकांना असा मेसेज सुद्धा लिहून आलेला होता किंवा चॅट जीपीटी खरंच डाऊन आहे का, इज चॅट जीपीटी डाऊन असं सर्च केल्यानंतर अनेक ठिकाणी असं लिहून येत होतं की येस वी आर डिटेक्टिंग प्रॉब्लेम्स विथ चॅट जीपीटी दॅट बिगॅन 36 मिनिट्स अगो। हे तर आजचं आहे म्हणजे 1 एप्रिल रोजी सुद्धा चॅट जीपीटी चालण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता। पुढच्या स्लाइडकडे जाऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला एक समजून घेणं गरजेचं आहे की हे नेमकं का होतंय। आता
हा जो फोटो आहे हे ओपन AI म्हणजे चॅट जीपीटी जर आपण बघितलं तर ओपन AIचे विविध प्लॅटफॉर्म्स आहेत. चॅट जीपीटी आहे, सोरा आहे, प्लेग्राऊंड आहे, लॅब्स आहे. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जर हिरवा रंग आपल्याला जिथं जिथं दिसतोय तिथे तिथे ती वेबसाईट जी आहे किंवा ते ॲप जे आहे ते व्यवस्थित चालतंय असं आपण म्हणू शकतो. पण आपण जर बघितलं तर इथे आपल्याला अनेक ठिकाणी पिवळा किंवा लाल रंग बघायला मिळतोय. एस्पेशली चॅट जीपीटीमध्ये आपण बघितलं तर हा तर अगदी आत्ता 1 तासापूर्वी काढलेला स्क्रीनशॉट आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर हा पिवळा रंग जो आहे तो असं सांगतो की अनेक लोक जे आहेत ते चॅट जीपीटी चालत नसल्याचं सांगतायत याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये अनेक त्यांनी प्रॉब्लेम्स म्हणलेले आहेत. म्हणजे इमेज जनरेशनचा प्रॉब्लेम तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की आम्हाला लॉग इन करता येत नाहीये किंवा टेक्स्ट टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट हे जे फीचर आहे चॅट जीपीटीचं ते आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतोय तर तेही आम्हाला वापरता येत नाहीये. आणि हे सगळं का घडतंय तर सर्व्हरवरती प्रचंड लोड आल्यामुळे हे सगळं घडतंय. अनेक युजर्स जे आहेत ज्यांनी फक्त चॅट जीपीटीच्या माध्यमातूनच नाही तर ग्रॉक किंवा इतर जे AI प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्या कडून सुद्धा जे गिबली इफेक्टचे फोटोज आहेत ते तयार करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याच्यामध्ये थोडंसं 19-20 होतं कारण चॅट जीपीटी ह्या इमेज तयार करण्यामध्ये अत्यंत परफेक्ट मानलं जात होतं. पण चॅट जीपीटीच्या सुद्धा सर्व्हरवरती प्रचंड लोड आलं कारण चॅट जीपीटीनी फ्री युजर्ससाठी सुद्धा हे फीचर जे आहे ते अवेलेबल करून दिलं होतं. म्हणजेच काय तर जर तुमच्याकडे प्लस किंवा प्रीमियम अकाउंट नसेल तरीही तुम्ही दिवसाला 3 इमेजेस ज्या आहेत त्या तयार करू शकता असं जे फीचर आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलं फ्री युजर्ससाठी. आणि त्याच्यामुळे त्यांच्या सर्व्हरवरती प्रचंड लोड आला. आणि मग सुरुवातीला ज्या बारकाईनी या इमेजेस कन्वर्ट होत होत्या त्या इमेजेस बारकाईनं कन्वर्ट होणं बंद झाल्या आणि म्हणूनच असे जे ब्लंडर्स आहेत जे आपण या सगळ्या फोटोजमध्ये बघितले ते आपल्याला बघायला मिळाले. सो डाऊन डिटेक्टर ही जी एक वेबसाईट आहे ज्याचा ग्राफ सुद्धा आपण याच्या आधी बघितला याच्यावरती ती वेबसाईट जी आहे ती हे ट्रॅक करत असते की कुठली वेबसाईट किती नीट चालतीये, कुठलं फीचर कसं चालतंय. आणि त्या सगळ्या माध्यमातूनच आपल्याला हे बघायला मिळालं की चॅट जीपीटी जे आहे ते गेले 2 दिवसांपासून चालत नव्हतं. सो चॅट जीपीटीनी किंवा ओपन AIनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यात ते असं म्हटलेले होते की ऑल इम्पॅक्टेड सर्व्हिसेस हॅव नाव फुल्ली रिकवर्ड. द टीम विल पब्लिश द डिटेल्ड रूट कॉज अनालिसिस इन द नेक्स्ट 5 business days. We are currently experiencing issues. We have identified that users are experiencing elevated errors for the impacted services. We are working on implementing a mitigation. याचा अर्थ काय होतो की आम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्रास होतोय, आम्हाला माहिती आहे की चॅट जीपीटी चालत नाहीये, पण आत्तासाठी तरी आम्ही चॅट जीपीटी जे आहे ते फिक्स केलेलं आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. आणि नेमकं हे कशामुळे घडलं याचा रिपोर्ट जो आहे तो आम्ही पुढच्या 5 दिवसांमध्ये देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण त्यावेळेलाच चॅट जीपीटीचे जे CEO आहेत त्यांनी एक ट्विट करत असं म्हटलं की गाईज प्लीज टेक इट चिल, माय टीम नीड्स टू स्लीप असं म्हणत त्यांनी एक ट्विट केलेलं होतं. कारण प्रचंड रिस्पॉन्स लोकांनी या फीचरला दिलेला होता. त्याच्यामुळेच कुठेतरी हा इश्यू जो आहे तो आपल्याला बघायला मिळत होता. जसं आपण मगाशी बघितलं की जे विविध फोटोज होते त्याच्यामध्ये काहीतरी भलतंच झालेलं होतं. तर हे चॅट जीपीटी कडूनही होत होतं, हे ग्रॉक कडूनही होत होतं. मात्र सर्व्हरवरचा लोड जसा जसा कमी होईल आणि जसं जसं ते हा जो इश्यू आहे तो रिझॉल्व्ह करतील तसं तसं तुमचा हा जो गिबली इफेक्टचे जे फोटोज आहेत ते कदाचित तुम्हाला पुन्हा एकदा तयार करता येतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.